गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्र यामध्ये उत्पादन व्ययाच्या संकल्पना, उत्पादन खर्चाच्या संकल्पना या संदर्भात आपण विचार करणार आहोत. तर या 4थ्या युनिटमध्ये मी मागच्या वेळेला उत्पादन व्ययाच्या संकल्पनेला सुरुवात केली. त्यामध्ये मौद्रिक उत्पादन खर्च, वास्तविक उत्पादन खर्च, वैकल्पिक उत्पादन खर्च आणि कालावधीनुसार जो उत्पादन खर्च याचे आपण प्रकार पाहिलेत. त्यामध्ये आर्थिक खर्च, इकॉनॉमिक कॉस्ट जो आहे, इकॉनॉमिक कॉस्ट जो उत्पादन, एखाद्या उत्पादनाकरिता जे काही व्यावसायिक संस्थेमध्ये जे काही संयोजक मंडळी असतात त्या संयोजकांनी केलेला प्रत्यक्ष किंवा व्यक्त होणारा जो खर्च आहे आणि अप्रत्यक्ष व्यय न होणारा खर्च म्हणजे आर्थिक खर्च, याला इकॉनॉमिक कॉस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे बरेचदा व्यवसायाचे संयोजक स्वतःच्या कार्यकामासाठी किंवा स्वतःच्या कार्यकारी भांडवल व्यवसायामध्ये जेव्हा तो गुंतवतो तेव्हा त्या संयोजकाने जर असे भांडवल इतरत्र ठिकाणी गुंतवले समजा असते तर त्या भांडवलावर व्याज किंवा मुद्दलच्या व्यतिरिक्त जी काही रक्कम त्याला प्राप्त होते त्याला आपण इकॉनॉमिक कॉस्ट किंवा आर्थिक खर्च असं म्हणतो. म्हणजे त्या व्यावसायिक संयोजकाला किंवा उपक्रमीला स्वतःचा व्यवसाय सुरू करताना जो प्रारंभन खर्च, त्याच्या दुसऱ्या व्यवसायात सुद्धा इतरत्र ठिकाणी जी काही नोकरी केली असेल किंवा इतरत्र ठिकाणी स्वतःचं भांडवल गुंतवलं असेल तर त्याचा मोबदला त्याला प्राप्त झाला पाहिजे. म्हणून त्याचा मोबदला त्याला दुसऱ्या व्यवसायामध्ये, पैसा भांडवल मात्र त्या व्यवसायाचंच लागत, त्या व्यक्तीचंच लागत असेल, परंतु दुसऱ्या ठिकाणी जर त्याचं समजा आणखी भांडवल त्याचं गुंतवणूक होत असेल तर त्याच्या भांडवलाला मात्र काही मोबदला मिळाला पाहिजे. तर अशा प्रकारच्या अव्यक्त खर्चाचा विचार म्हणजे आर्थिक खर्च असं म्हटलं जातं. त्यानंतर वास्तविक उत्पादन खर्च, त्याला रिअल कॉस्ट म्हणतो आपण. डॉक्टर मार्शल यांनी वास्तविक उत्पादन खर्चाचं एक संकल्पना मांडली आहे. त्यांचं समज आहे की उत्पादन कार्य करण्यासाठी, एखाद्या व्यवसायामध्ये उत्पादन कार्य करण्यासाठी जे शारीरिक आणि मानसिक कष्ट येतात, जे काही फिजिकली आणि मेंटली जे काही आपण ट्रबल करतो किंवा जे काही कष्ट घेतो त्याबद्दल जो काही पैशाच्या स्वरूपात जो काही मोबदला मिळतो त्याला आपण वास्तविक उत्पादन खर्च असं म्हणतो. म्हणजे वास्तविक उत्पादन खर्चामध्ये वास्तविक खर्च हा अत्यंत महत्त्वाचा असतो, ज्यामध्ये एखाद्या श्रमिकाचं काम केल्यानंतर त्याला प्रत्यक्ष देण्यात येणारे जे वेतन आहे त्याच्या कामाच्या मोबदल्यात त्याला जो काही मोबदला दिला जातो, त्याला जे काही पारिश्रमिक दिलं जातं त्या पारिश्रमिकाला आपण वेतन, मजुरी असं म्हणतो. तर ते वास्तविक उत्पादन खर्चामध्ये त्याला घेतलं जातं. तर भांडवलदार आपलं स्वतःचं भांडवल म्हणून जो काही गुंतवतो आणि त्या भांडवलावर उद्योग जे काही व्यवसायामध्ये गुंतवतो त्या अल्प काळात त्याला पैशाचा जो काही तो त्याग करतो, त्या भांडवली स्वरूपाच्या संपत्तीचा जो तिथे त्या व्यवसायात जो त्याग करतो त्या त्यागाबद्दल त्याला जे काही मोबदला देण्यात येणारा, जे काही मोबदला देणारा जे काही खर्च आहे त्याला वास्तविक उत्पादन खर्च असं म्हटलं जातं. वास्तविक उत्पादन खर्च असं म्हटलं जातं. कारण वास्तविक उत्पादन व्यय मुद्रेच्या स्वरूपात व्यक्त केला जातो. पैशाच्या स्वरूपात मुद्रेच्या वास्तविक उत्पादन व्यय हा मुद्रेच्या स्वरूपात व्यक्त केला जातो आणि मुद्रेच्या स्वरूपात व्यक्त केला जातो. म्हणजे इथे थोडक्यात वास्तविक उत्पादन खर्च मुद्रेच्या स्वरूपात व्यक्त केला जात नाही. कारण सामाजिक दृष्ट्या जर पाहतो म्हटलं तर उत्पादन व्ययाची ही कल्पना महत्त्वपूर्ण ठरते. जरी महत्त्वपूर्ण ठरली असली तरी मूल्य निर्धारणाच्या अध्ययनात मात्र वास्तविक उत्पादन व्ययाची कल्पनाही उपयोगी पडत नाही. म्हणजे वास्तविक उत्पादन व्ययाची कल्पनाही उपयोगी पडत नाही, असं मूल्य निर्धारणासाठी ती कामी पडत नाही. वैकल्पिक उत्पादन खर्च, त्याला ऑपरेटिंग कॉस्ट म्हटलं जातं. वैकल्पिक उत्पादन खर्च, वर्तमान आधुनिक काळामध्ये वैकल्पिक उत्पादन व्ययाची संकल्पना फार मोठ्या प्रमाणात जगात विकसित झालेली आहे आणि प्रोफेसर रॉबिन्स यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येवरून जर बघितलं तर वैकल्पिक उत्पादन खर्चाची संकल्पना ही वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित आहे. वैकल्पिक खर्च
म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी जे उत्पादन घटक वापरण्यात येतात, वस्तू तयार करण्यासाठी जे उत्पादन घटक वापरण्यात येतात त्याऐवजी त्याच्या सहाय्याने, म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी जे उत्पादनाचे घटक वापरण्यात आले, परंतु जे उत्पादन केले म्हणजे उत्पादन घटकाच्या ज्या इतर वस्तू तयार करता आल्या असत्या, तर परंतु जे उत्पादन केले जात नाही, आणि जर तुम्ही या उत्पादन घटकाचा वस्तू तयार करण्यासाठी संधी घेत असेल, संधी वापरेल, तर अशा खर्चाला सुद्धा बदलता खर्च सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या जमिनीत जर श्रम भांडवल आणि श्रम भांडवल संघटन या उत्पादन घटक वापरून गहू उत्पादन करता येईल किंवा कापसाचे सुद्धा अशा वेळेस उत्पादन करता येईल, परंतु दोन्ही एकाच वेळी उत्पादन करता येत नाही. समजा गहू उत्पादन केले तर कापसाचे उत्पादन होऊ शकणार नाही, आणि गहू उत्पादनासाठी कापसाच्या उत्पादनाचा त्याग करावा लागेल, म्हणजे कापसाच्या उत्पादनाच्या सोयी संधी गहू उत्पादनासाठी सोडून द्यावी लागेल. म्हणजे अशा संधीचा त्याग, जी काही संधी मिळवण्यासाठी केलेला खर्च केला जातो त्याला आपण वैकल्पिक उत्पादन व्यय असं म्हणतो. म्हणजे वैकल्पिक उत्पादन व्ययाचे महत्त्व याप्रमाणे सांगता येईल की आपल्याला उत्पादन साधनाच्या विभिन्न कार्यासाठी वैकल्पिक खर्चाचा विचार करावा लागतो. म्हणजे उत्पादन साधनाच्या विभिन्न खर्चासाठी वैकल्पिक खर्चाचा किंवा वैकल्पिक व्ययाचा आपल्याला विचार केला जातो किंवा खर्च केला जातो. आता हा वैकल्पिक खर्च म्हणजे दोन उत्पादन एकाच वेळी जमिनीतून उगवता येत नाही किंवा उत्पादन करता येत नाही. गहू किंवा कापूस एकाच वेळेस उत्पादन करता येत नाही. तर गहू जर आपल्या शेतीतून येतं म्हटलं तर कापसाचं उत्पादन आपल्याला नंतर घ्यावं लागतं, किंवा कापसाचं उत्पादन केल्यानंतर गहू घेतला जातो. तर त्यामध्ये दोन्ही वस्तूच्या उत्पादनामध्ये जो काही त्याग असतो त्या त्यागाचा मोबदला म्हणजे वैकल्पिक खर्च. तर आधुनिक भाटकाचा सिद्धांत पूर्णपणे वैकल्पिक खर्चाच्या आधारावर आधारलेला आहे. आधुनिक भाटक जो मॉडर्न रेंट ऑफ थेरी असतो, तो मॉडर्न रेंट ऑफ थेरी ही सुद्धा वैकल्पिक व्ययावर संपूर्णतः आधारलेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जर बघितलं तर वैकल्पिक खर्च हा अत्यंत उपयुक्त, म्हणजे आपण आयात निर्यात करतोय तर जी काही जकात खर्च आहे, जकात खर्च घेतोय, आयात निर्यात खर्च आपण लावतो, उत्पादन विक्री खर्च, तर त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये या वैकल्पिक व्ययाची कल्पना अत्यंत महत्त्वाची असते असं आपल्याला दिसते. तर या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी या वैकल्पिक व्यय आणि स्वतंत्र संकल्पना सुद्धा मांडलेली दिसते. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वैकल्पिक व्ययाच्या दोन उद्योजकांना कामगारांच्या वेतनामध्ये जे काही एकसारखे आकर्षण असतं, परंतु अनेक अर्थशास्त्र जसं वायरल आहे, प्राध्यापक वायरल यांना मात्र ही संकल्पना मान्य नाही. कारण दोन्ही कर्मचाऱ्यांची अल्पकाळात प्राप्त होणारे जे वेतन आहे किंवा मजुरी आहे, दोघांचंही कौशल्य वेगवेगळे असू शकते. दोघांच्याही दोन कामगारांचं कौशल्य किंवा त्याचं आपण स्किल म्हणतो आपण, किंवा त्याची इफिशियन्सी ही वेगवेगळी असू शकते. जरी शरीराने दोन्ही कामगार काम करत असले, एखाद्या मशिनरीवर एखाद्या कारखान्यामध्ये काम करत असले किंवा शेतीमध्ये काम करत असले, तर दोघांची कार्यक्षमता ही वेगवेगळी असू शकते. कारण इथे वैकल्पिक व्ययाचं मापन अल्पकाळात करता येत नाही. वैकल्पिक व्यय हा अल्पकाळात त्याचं मापन करता येत नाही, तर ते दीर्घकाळात त्याचं मापन करता येतं. आणि वैकल्पिक उत्पादनाचा घटक कधीच एकसारखा राहत नाही. उत्पादनाचा घटक हा यामध्ये एकसारखा राहत नाही. तर वैकल्पिक व्ययाची संकल्पना ही दीर्घकाळाला कधीच लागू पडत नाही असं सुद्धा काही अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. तर याचं हे प्रतिपादन करताना वैकल्पिक उत्पादन व्यय आधुनिक काळामध्ये ही या व्ययाची संकल्पना डॉक्टर रॉबिन्स यांनी सुद्धा ही व्यक्त केलेली आहे. तर यामध्ये वैकल्पिक व्यय वस्तू तयार करण्यासाठी, एखादी वस्तू तयार करण्यासाठी जे उत्पादन घटक वापरण्यात येते, म्हणजे व्यवसायामध्ये म्हणा जे उत्पादन घटक वापरण्यात येते, त्या उत्पादन घटकामध्ये इतर वस्तू सुद्धा
तयार केल्या जातात. ते इतर वस्तू आणि इतर वस्तू तयार करताना जे उत्पादन, जर कोणी उत्पादन घटकाचा वस्तू तयार करण्यासाठी जी काही संधी, जी काही म्हणजे ओरिजिनल जी काही समजा अपॉर्च्युनिटी त्याला निर्माण होते, तर त्यामध्ये जसं एक इथे जमिनीचं उदाहरण दिलेलं आहे. श्रमिक आणि भांडवल, श्रम आणि भांडवल उत्पादनाचं घटक. समजा शेतामध्ये गहू आणि कापूस हे उत्पादन करण्यासाठी समजा वापरत असेल, तर कापूस उत्पादनामध्ये आणि गव्हाच्या उत्पादनामध्ये थोडं अंतर आहे. म्हणजे याचं म्हणजे कापसाच्या उत्पादनामध्ये जेवढा खर्च लागतो तेवढा गव्हाच्या उत्पादनामध्ये खर्च लागत नाही. तर त्यामुळे जी गॅप आहे, दोघांची गॅप म्हणजे वैकल्पिक खर्च असं सांगितलेलं आहे. तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट त्याला म्हटलं जातं. तर उत्पादन खर्चाचे कालावधीनुसार, त्याच्या टायमिंगनुसार सुद्धा त्याचं फॅक्टर काढलेलं आहे. तर असं म्हटलं जातं की अल्पकालीन उत्पादन खर्च, त्याला शॉर्ट टर्म कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणतो आपण. तर अल्पकाळ हा असा कालखंड आहे की मागणी आणि पुरवठ्याप्रमाणे सहज अल्पकाळ तो म्हणजे सहजासहजी बदल करता येत नाही. तर या कालखंडामध्ये कच्चा माल, मजुरी म्हणजे यामध्ये लगेच वाढ करणं शक्य असतं, परंतु इमारत, यंत्र याच्यासाठी मात्र फार कालावधी लागतो. एखाद्या कारखान्यामध्ये यंत्र इस्टॅब्लिश करायचं असेल, इमारत बांधायची असेल, तर एक लॉंग टाइम त्याला वेळ लागतो. तर इथे भांडवल खर्च हा स्थिर भांडवल खर्च इथे खर्च करावा लागतो. तर उत्पादन खर्च हा उत्पादन क्रियेमध्ये ज्या कालखंडावर आधारित आहे त्या कालखंडामध्ये एकसारखा बदलत असतो. त्याला आपण त्याला शॉर्ट टर्म कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं म्हणतो. साधारणतः अल्प काळामध्ये उद्योग संस्थेमध्ये जी काही उत्पादन शक्ती वापरण्यात येते, जी काही उत्पादन शक्ती पणाला लावल्या जाते, तर ती उत्पादन शक्ती बदलत्या प्रमाणाच्या नियमानुसार ही उत्पादन शक्ती वापरावी लागते. आणि बदलत्या प्रमाणाच्या घटकानुसार ही उत्पादन शक्ती वापरत असल्यामुळे या अल्पकाळात उत्पादन संस्थेला येणारा खर्च हा वेगवेगळ्या विभागामध्ये वापरण्यात येतो. एकूण त्याला आपण म्हणतो की अल्पकाळात उत्पादन खर्चाचे सुद्धा काही प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च, त्याला आपण एकूण स्थिर व्यय, टोटल फिक्स कॉस्ट आणि टोटल व्हेरिएबल कॉस्ट अशा एकूण बदलता खर्च किंवा चल व्यय म्हणतात आला तर आपण चल व्यय म्हणतात, व्हेरिएबल कॉस्ट, अशा दोन प्रकारचा खर्च इथे सांगितलेला आहे. एकूण स्थिर खर्च उत्पादन अल्पकाळ असो किंवा दीर्घकाळ असो, उत्पादन संस्थेमध्ये उत्पादनाचा काळ अल्पकाळ असो की दीर्घकाळ असो, तर दोन्ही उत्पादनावर करावयाचा खर्च हा खर्च करावाच लागतो. त्या प्रक्रियेमध्ये खर्च मात्र करावाच लागतो. तर उत्पादनाच्या 100% कार्यक्षमतेवर हा खर्च जर समजा करावा लागत असेल, त्याला उत्पादन कार्यक्षमतेच्या 100% पेक्षा कमी कार्यक्षमतेवर खर्च करावा लागत असेल, तर त्यामध्ये फरक आहे की स्थिर व्यय हा 100% उत्पादनाच्या 100% कार्यक्षमतेवर खर्च करावा लागतो. आणि काही स्थिर व्यय उत्पादनाच्या 100% कार्यक्षमतेवर खर्च करावा लागत नाही, तिथे बदलता खर्च त्यामध्ये दिसून येतो. म्हणजे इथे उत्पादनामध्ये वाढ होते काय किंवा घट होते काय, परंतु मात्र त्या प्रक्रियेमध्ये उत्पादकाला खर्च मात्र सारखाच करावा लागतो. तो अल्पकाळ असतो की दीर्घकाळ असतो. म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जे काही उत्पादन निर्मिती होते, त्या उत्पादनाच्या निर्मितीमध्ये जो काही समजा वेतन आहे, मजुरी आहे, हे तर कंपल्सरी कर्मचाऱ्यांना द्यावंच लागेल. यंत्रावर खर्च, यांत्रिक खर्च आहे तो सुद्धा करावा लागतो. त्याचं ऑइलिंग, ग्रीसिंग म्हणतो आपण, तो सुद्धा करावा लागतो. तर इथे बेनेमचं असं मत आहे की उत्पादनाच्या आकारमानानुसार जो खर्च बदलत नाही त्या पिढीला स्थिर खर्च असं म्हटलं जातं. त्या पिढीचा स्थिर खर्च असं म्हटलं जातं. म्हणजे स्थिर खर्चाची संकल्पना, उदाहरण वेतन हे बदलणार नसतं. त्याच्या कार्यक्षमतेनुसार, कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेनुसार जरी वेतन ठरवलं असतं तरी वेतन मात्र त्या कर्मचाऱ्याला देणं गरजेचं असतं. यंत्रावरील अवमूल्यन हे सुद्धा आपण
याला टाकून देता येत नाही, तर अवमूल्यन काढावंच लागतं. तर या खर्चांना आपण बदलता खर्च नाही म्हणत, तर याला एकूण स्थिर खर्च असं म्हणतो. तर त्याला स्थिर खर्च असं म्हटलं जातं. म्हणजे आता एकूण बदलता खर्च आपल्याला कळायचं. एकूण बदलता खर्च तर उत्पादनाच्या प्रक्रियेत अशा खर्चाशिवाय उत्पादनाला जो काही प्रारंभ होऊ शकत नाही, म्हणजे उत्पादनाचा प्रारंभच होऊ शकत नाही, तर त्या उत्पादनाच्या प्रमाणानुसार हा खर्च बदलत असतो. उत्पादनाच्या प्रमाणानुसार जो खर्च बदलत असतो त्याला उत्पादनात बदल झाल्यास त्या बदलाच्या संभावनेला उत्पादनाचा स्थिर बदलता खर्च असं म्हटलं जातं. तर याचं स्वरूप एक असं प्रत्यक्ष खर्चासारखं असतं. या खर्चाचं स्वरूप प्रत्यक्ष खर्चासारखं असतं. तर प्रत्यक्ष खर्चासारखं असल्यामुळे बेनेम याची थिअरी बेनेम असं म्हणतात की उत्पादनाच्या आकारमानानुसार जे खर्च बदलत असतात, उत्पादनाच्या आकारमानानुसार जे खर्च बदलत असतात त्याला बदलता खर्च असं म्हटलं जातं. म्हणजे समजा खरेदी वाहतुकीवरील खर्च, जकात खर्च, शुल्क, अधिकार शुल्क, हे खर्च बदलते असतात. तर अल्प काळामध्ये याची जी वैशिष्ट्ये आहे ही वैशिष्ट्ये याप्रमाणे की समस्त उत्पादन खर्च, सरासरी उत्पादन खर्च आणि सीमांत उत्पादन खर्च, अशा 3 प्रकारचे खर्च, टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, ॲव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि मार्जिनल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, अशा 3 प्रकारचे अल्प काळामध्ये हे जे खर्च दिलेले असतात. तर समस्त उत्पादन खर्च आपल्याला टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन समजून घ्यायचं असेल तर या बदलत्या उत्पादनामध्ये, बदलत्या काळामध्ये, अल्प काळ आणि दीर्घ काळ दोन्ही काळामध्ये हे जे खर्च करावे लागत असतात, तर एकूण उत्पादनामध्ये करावा लागणारा खर्च, जो खर्च बदलता असतो, ज्या खर्चामध्ये उत्पादन तयार करण्यासाठी जो काही खर्च करावा लागतो एखाद्या प्रक्रियेमध्ये, एखाद्या व्यवसायाला, तर त्याला समजा उत्पादनाची विक्री करायची आहे. म्हणजे एकूण कारखान्यानं जे उत्पादन प्रक्रिया संपल्यानंतर जी काही विक्री करायची आहे किंवा वितरण खर्च सोडून जो खर्च करावा लागतो, वितरणाचा खर्च आणि उत्पादन विक्रीचा खर्च, हा खर्च सोडून जो खर्च शिल्लक राहतो त्याला आपण एकूण उत्पादन खर्च म्हणतो. म्हणजे विक्री करण्यासाठी आणि वितरण करण्यासाठी खर्च सोडून जो काही खर्च शिल्लक राहतो त्याला आपण एकूण उत्पादन खर्च म्हणतो. म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेमध्ये कामगाराचं वेतन, यंत्रसामुग्रीवर जो अवमूल्यन, अशा पद्धतीचं जे काही समजा कारखान्यामध्ये जो खर्च केला जातो, कारखाना खर्च, त्यामध्ये इथे उत्पादन खर्चामध्ये समाविष्ट आहे. तर अल्पकालीन उत्पादनाच्या वाढीबरोबर हा खर्च सुद्धा वाढत असतो. म्हणजे अल्प काळामध्ये उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादन वाढीसोबत हा सुद्धा खर्च वाढत असतो. तर उद्योग संस्थेची क्षमता, उत्पादन क्षमता जर जास्त निर्माण करायची असेल तर त्याप्रमाणे त्या संयोजकाला त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये खर्च करावा लागतो. तर उत्पादन संस्थेचा आकार इथे मात्र वाढता येत नाही. अल्प काळामध्ये उत्पादन संस्थेचा आकार वाढवता येत नाही. समजा वाढवला तर त्याला तोटा होईल, नुकसान होईल. म्हणजे इथे मात्र अल्प काळात उत्पादन वाढवायचं असल्यास त्याच्या कामाच्या तासाच्या पाळ्या, त्याला आपण शिफ्ट म्हणतो, कर्मचाऱ्यांची शिफ्ट, पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट आपण म्हणतो ना, म्हणजे पाळी, त्याची कार्य करण्याची पाळी ही बदलवता येते. म्हणजे अल्प काळामध्ये जर त्याची कार्यक्षमता जर समजून घ्यायची असेल कामगारांची, तर त्याला शिफ्ट वाईज काम देऊन किंवा त्याचे कामाचे तास वाढवून त्याची कार्यक्षमता अधिकची त्या कार्यस्थळी निर्माण करता येते. आणि त्यापासून त्यासाठी मग ओव्हरटाईम, त्याला आपण बोनस देतो आपण, किंवा त्याला ओव्हरटाईम वेजेस देतो. ओव्हरटाईम जी काही कामाचे वर्किंग अवर्स, जे काही जास्त अधिक कामाच्या तासाची मजुरी दिली जाते किंवा वाढीव त्याला ते वेतन दिलं जातं, ते सुद्धा त्यामध्ये ऍड होतं असं आपल्याला दिसतं. तर एकूण सरासरी उत्पादन खर्च, ॲव्हरेज प्रोडक्शन कॉस्ट, तर ॲव्हरेज प्रोडक्शन कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणतो आपण. तर समस्त उत्पादन खर्च, या समस्त उत्पादन खर्चाला समस्त उत्पादनाच्या एककाने जर भाग दिला तर आपल्याला सरासरी उत्पादन खर्च प्राप्त होतो. तर सरासरी उत्पादन खर्च प्राप्त होतो. तर सरासरी खर्च हा सरासरी स्थिर खर्च आणि सरासरी बदलता खर्च, अशा दोन्ही प्रकारचा खर्च यामध्ये ऍड होत असतो.
समस्त स्थिर खर्च म्हणजे एकूण स्थिर खर्चाला उत्पादनाने भाग दिला तर सरासरी स्थिर खर्च आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे समस्त बदलाच्या खर्चाला समस्त उत्पादनाने भाग जर दिला तर आपल्याला हा खर्च प्राप्त होतो. म्हणजे सरासरी खर्च काढण्यासाठी सरासरी खर्च बरोबर एकूण उत्पादन खर्च भागीला एकूण उत्पादित मात्रा म्हणजे आपल्याला सरासरी खर्च, अशा प्रकारचा सरासरी खर्च कारखान्यामध्ये प्राप्त होतो. तर जरा सीमांत उत्पादन खर्च, सीमांत उत्पादन मार्जिनल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होतं आपण त्याला. एकूण उत्पादनामध्ये एकूण उत्पादनामध्ये एका नगाची वाढ केली असता एकूण उत्पादन खर्चामध्ये जो शुद्ध किंवा निव्वळ वाढ होते त्या खर्चाला मात्र आपण सीमांत उत्पादन खर्च असं म्हटलं जातं. तर उत्पादनाच्या शेवटच्या परिमाणाला म्हणजे शेवटच्या एककाला, उत्पादनाच्या शेवटच्या नगाला सीमांत परिमाण किंवा सीमांत नग असं म्हटलं जातं. म्हणजे समजा सीमांत नग असं म्हटलं जातं. जसं 100 एकक तयार करण्यासाठी 20,000 रुपये खर्च येत असेल आणि 110 एकक तयार करण्यासाठी 20,100 रुपये एवढा खर्च येत असेल तर 110 हा जो एकक सीमांत नग तयार करण्यासाठी खर्च जो काही येतो त्या सीमांत उत्पादन खर्च म्हणजे सीमांत उत्पादन खर्च असं म्हटलं जातं. म्हणजे 100 रुपये जो काही खर्च येतो त्याला अधिकचा त्याला सीमांत उत्पादन खर्च असं म्हटलं जातं. म्हणजे उत्पादन वाढीच्या फलाचा किंवा घटत्या खर्चाचा, उत्पादन वाढीच्या फलाचा किंवा घटत्या खर्चाचा सिद्धांत किंवा आरासी नियम इथे लागू पडत असला तरी सीमांत खर्च मात्र कमी पडत नाही किंवा सीमांत खर्च हा कमी होत नाही असं म्हटलं जातं. म्हणजे वाढत्या उत्पादन खर्चाचा जो नियम आहे किंवा आरासी इथे वाढत्या उत्पादन खर्चाचा नियम इथे समाविष्ट होतो किंवा कार्यान्वित होत असतो. या प्रक्रियेमध्ये सीमांत उत्पादन खर्च त्याला इथे दिसून येतं. म्हणजे वाढत्या उत्पादन खर्चाचा नियम इथे कार्यान्वित होत असतो. म्हणजे उत्पादनाचा सीमांत खर्च मोठ्या प्रमाणात इथे वाढत असतो. तर इथे सीमांत व्यय म्हणजे सीमांत खर्च म्हणजे एकूण बदलत्या व्ययामध्ये जो काही एकूण बदलत्या व्ययातील बदल आणि मात्रेतील बदल, एकूण उत्पादनातील बदल आणि एकूण मात्रेतील बदल म्हणजे सीमांत उत्पादन खर्च असं आपल्याला प्राप्त होतो. तर दीर्घकालीन उत्पादन खर्च हा सुद्धा इथे सांगितलं. दीर्घकालीन उत्पादन लॉंग टर्म कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, तर ही सुद्धा एक उत्पादन शक्ती वाढवण्यासाठी एखाद्या व्यवसायाची एखाद्या कार्याची उत्पादन शक्ती अधिकाधिक तीव्र करण्यासाठी हा जो दीर्घकालीन खर्च प्रत्येक उत्पादन संस्थेला, प्रत्येक पिढीला, प्रत्येक कारखानदाराला या प्रकारचा दीर्घकालीन खर्च त्या व्यवसायामध्ये त्या इन्स्टिट्यूटमध्ये करावा लागतो. तर दीर्घकाळामध्ये उत्पादनाचे घटक बदलते असतात कारण दीर्घकाळामध्ये उत्पादन शक्ती वाढवता येत असल्यामुळे त्यामध्ये उद्योग संस्थेला मात्र दीर्घकालीन सरासरी खर्च आणि सरासरी उत्पादन खर्च आणि सीमांत उत्पादन खर्च याची मात्र विभागणी करता येते. आणि दीर्घकाळामध्ये सर्वात जास्त उत्पादन समजा आपल्याला करायचं असेल तर अधिकाधिक त्या व्यावसायिकाला खर्च करावा लागतो. तर हा दीर्घकाळामध्ये अधिकाधिक जर मागणी जशी त्या वस्तूची मागणी बाजारपेठेत ग्राहकांची असेल त्या प्रमाणानुसार त्याला ते उत्पादन निरंतर बाजारामध्ये आणण्यासाठी अनेक प्रकारचा जो सातत्याने खर्च करावा लागतो तो वाढता खर्च असतो. दीर्घकाळामध्ये तो वाढता खर्च असतो. मागणी वाढली की त्याला उत्पादन शक्ती निर्माण करण्यासाठी, उत्पादनाची कार्यक्षमता निर्माण करण्यासाठी संयोजकाला मात्र त्या व्यवसायाच्या संस्थेमध्ये, त्या व्यावसायिक संस्थेमध्ये उत्पादन निर्मितीसाठी अनेक प्रकारचा क्रमवार खर्च करावा लागतो. तर वेतन, मजुरी किंवा यंत्रावरील झीज किंवा अवमूल्यन किंवा वाहतूक खर्च, वितरणाचा खर्च, कारखान्याचा खर्च, वेगवेगळ्या खर्च, तसा दीर्घकालीन खर्च असतो. तर दीर्घकालीन खर्च यामध्ये वाढत असतो. तर सरासरी सीमांत उत्पादन खर्चातील एक परस्पर संबंध सुद्धा आहे. सरासरी खर्च आणि सीमांत खर्च.
सरासरी खर्च आणि सीमांत खर्च याच्यामध्ये सुद्धा एक परस्पर संबंध म्हणजे एक दुसरे संबंध आहे तो अशा पद्धतीने आहे. सीमांत खर्चाच्या वाढीबरोबर सरासरी खर्च सुद्धा वाढत असतो. म्हणजे सीमांत एखाद्या संस्थेमध्ये समजा सीमांत खर्चासोबत सरासरी खर्च वाढत असतो, त्याचसोबत सीमांत खर्चामध्ये घट झाल्यास सरासरी खर्चामध्ये सुद्धा घट होते. आणि सीमांत खर्च कायम असल्यास सरासरी खर्च सुद्धा कायम असतो. म्हणजे सरासरी आणि सीमांत उत्पादन खर्च हे परस्पर संबंध आहे याचे असं दिसून येते. तर यामध्ये सीमांत खर्च आणि सरासरी खर्च याच्यामध्ये वाढ का बरं होते, का बरं याची वाढ होते, तर उत्पादनाच्या स्थिर घटकावर, एखाद्या उत्पादनाच्या स्थिर घटकावर आवश्यकतेपेक्षा अधिक ताण पडू लागला की बदलत्या घटकाच्या मानाने स्थिर घटक मात्र हे अत्यंत अपुरे पडू लागतात. म्हणून हा खर्च यामध्ये सरासरी खर्च आणि स्थिर खर्च याच्यामध्ये वाढ होण्याचं एक वाढ होऊ शकते. त्यानंतर स्थिर घटकांचे काम आपण आपल्या मर्जीप्रमाणे जर करत असेल, वाटेल तेवढ्या प्रमाणात बदलत्या घटकाकडून करून घेऊ शकत नाही, तर अशा वेळेस मात्र सीमांत खर्च आणि सरासरी खर्चामध्ये वाढ होण्याची एक कारण आहे. तर अशा पद्धतीने या दोन कारणामुळे हे जे बदलते खर्च आहेत, या सीमांत खर्च आणि सरासरी खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आणि होत असली तरी सीमांत आणि उत्पादन घटकामध्ये मात्र खर्च वाढू लागते हे असं आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीने या खर्चाची वर्गीकरण मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर उत्पादन खर्चाचे प्रकाराचे वर्गीकरण मी तुम्हाला इथे सांगितलंय. तर प्रश्न हे वेगवेगळ्या उत्पादन खर्चाचे वर्गीकरण करा किंवा सरासरी खर्च, टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, ॲव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, मार्जिनल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. तर त्यावर टिपण लिहा, राईट शॉर्ट नोट ऑन ॲव्हरेज कॉस्ट, मिनिमम मार्जिनल कॉस्ट, टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. या पद्धतीने प्रश्न येतात, तर त्यावर तुम्हाला ते टिपण लिहिता आलं पाहिजे. तर मी या पद्धतीने कॉमेंट केलंय. तर माझी अशी अपेक्षा की तुम्ही ही सर्व यूट्यूब लेक्चर्स व्यवस्थित आणि गंभीररित्या ऐकावे आणि अभ्यास करावा. इथे मी माझं लेक्चर संपवतो. थँक्यू.